अक्कलकोट येथील स्वामी समर्थांच्या वास्तव्यात एक अंध गृहस्थ त्यांच्या दर्शनासाठी आले होते। त्यांचे आयुष्य अंधारमय होते, कारण ते जन्मताच अंध होते। त्यांनी स्वामींच्या चमत्कारांबद्दल खूप ऐकले होते आणि त्यांना खात्री होती की केवळ स्वामीच त्यांची दृष्टी परत आणू शकतात। तो अंध गृहस्थ अत्यंत कष्ट सहन करत स्वामींच्या समोर आला आणि हात जोडून अतिशय कळकळीने म्हणाला, महाराज, तुमचे सामर्थ्य अगाध आहे। माझ्या आयुष्यात फक्त अंधार आहे। मला हे सुंदर जग पाहायचे आहे। तुमचे तेजस्वी रूप पाहायचे आहे। कृपा करून मला दृष्टी द्या। स्वामी समर्थ जे नेहमीच लीला आणि गूढ भाषेत बोलत असत, त्यांनी त्या गृहस्थाकडे पाहिले आणि उपहासाने किंवा कठोरपणे म्हणाले, काही नाही रे, जा तू येथून जा, तुला दृष्टी मिळणार नाही। स्वामींनी नकार दिल्यावरही त्या भक्ताची स्वामींवरील श्रद्धा तसूभरही कमी झाली नाही। तो शांतपणे तिथेच बसून राहिला आणि मनातून स्वामींचा धावा करत राहिला। त्याला खात्री होती की स्वामी परीक्षा घेत आहेत। त्याने निश्चय केला की दृष्टी मिळेपर्यंत तो तिथून हलणार नाही। भक्ताची गाढ निष्ठा आणि दृढ संकल्प पाहून स्वामींना त्याची दया आली आणि त्यांनी त्याला तपश्चर्येचे चीज करायचे ठरवले। काही वेळेनंतर स्वामींनी त्याला जवळ बोलावले आणि जमिनीवरील माती उचलून त्याच्या डोळ्यांना लावली। स्वामी म्हणाले, जा आता, तुला सर्व दिसेल, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामींनी माती लावून आशीर्वाद देताच त्या अंध भक्ताला पुन्हा दृष्टी प्राप्त झाली। अंधार दूर होऊन त्याला सर्व जग स्पष्ट दिसू लागले। सर्वात आधी त्याने स्वामींच्या चरणावर डोके ठेवून त्यांना साष्टांग नमस्कार केला। त्या भक्ताला केवळ बाहेरचीच दृष्टी नव्हे तर स्वामींच्या कृपेने ज्ञानाची, आनंदाची आणि समाधानाची दिव्य दृष्टी देखील मिळाली। या कथेतून हे स्पष्ट होते की स्वामी समर्थांना शरण गेलेल्या भक्तांची जर निस्सीम श्रद्धा असेल तर स्वामी त्यांचे मोठे संकट दूर करतात आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतात।